हॉटेलच्या रूम सर्व्हिसने दार ठोठावलं आणि काही सेकंदातच एक इंटरनॅशनल टेररिस्ट हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावलं. पण हे मरण खरं तर नैसर्गिक नसून हे एक असॅसिनेशन होतं. दुबई एका लक्झरी हॉटेलमध्ये कुख्यात हमास कमांडर मोहम्मदुल मुहा थांबलेला होता. त्याच्या आजूबाजूच्या खोल्याही वेगवेगळ्या नावांनी बुक झाल्या होत्या. त्या रूममधले गेस्ट हे खरं तर गेस्ट नसून मोसादचे सिक्रेट एजंट्स होते. बनावट पासपोर्ट, बनावट हेअरकट आणि बनावट ओळखी. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकच गोष्ट दिसत होती. प्रत्येक एजंट त्याच्या मजल्यावर अगदी नेमक्या वेळेला पोहोचत होता. रूम सर्व्हिसच्या नावाखाली एजंट आत आले, पॅरालॅक्टिक टॉक्सिनचं इंजेक्शन दिलं, ज्यामुळे इन्स्टंट हार्ट अटॅक दिसतो, पण काही मार्क्स पडत नाहीत. काही मिनिटातच एजंट्स गायब. हॉटेलच्या रूम सर्व्हिसने जेव्हा डॉक्टरांना बोलवलं तेव्हा डॉक्टरांनी नैसर्गिक मृत्यू म्हणून त्यांना घोषित करून टाकलं. कोणालाही आवाज नाही, कोणालाही संशय नाही. हेच मोसादचं सिग्नेचर.